कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत टोमॅटोपासून नाश्त्याचा असा प्रकार जो की चवीला अप्रतिम लागतो, झटपट होणारा आहे आणि त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहे। करायला तर बिलकुल वेळ लागत नाही आणि याला तुम्ही टोमॅटो बाकरवडी म्हणू शकता, मिनी बाकरवडी म्हणू शकता। तर याच्यासाठी सगळ्यात पहिले मी 1.5 वाटी आपली कणिक घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये जवळजवळ अर्धा वाटीपेक्षाही थोडं कमी रवा वापरलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी घालून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी एका टोमॅटोला चिरून अगदी थोडं पाणी घालून त्याला मिक्सरमधनं काढून घेतलं आणि त्याची अशी प्युरी तयार करून घेतली। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाल्यांमध्ये फक्त थोडंसं मीठ घालणार आहोत आपल्या चवीनुसार। त्याचबरोबर मी इथे काश्मीरी लाल तिखट आणि आपलं नेहमी जे वापरतो ते तिखट असं मिक्स करून घातलेलं आहे आणि थोडीशी मिरपूड घातलेली आहे। एवढेच मसाले मी इथे वापरणार आहे आणि त्यानंतर आपण याला छान भिजवून घेणार आहोत। जसं आपण कणिक भिजवतो त्याप्रमाणेच याला भिजवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपण याला 5 ते 10 मिनटं भिजवल्यानंतर तसंच ठेवून घेणार आहोत। या व्यतिरिक्तही तुम्हाला मसाले घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता, परंतु मी इथे हे 3च मसाले वापरले आहे। तर अशा प्रकारे थोडं तेल लावून आपण याला भिजवून ठेवलं थोडा वेळ आणि त्यानंतर त्याचे असे 4 गोळे मी करून घेतले आहे आणि आपण आता याला पोळीसारखं छान लाटणार आहोत पोळपाटावर। इथे आपण कोणतीही खाली कणिक लावायची नाही, थोडं तेल लावून हे लाटायचं आहे आणि मग त्यानंतर आपण याला चिरून घेतलेलं आहे चाकूनी, अशा लांब लांब त्याच्या पट्ट्या करून घेतल्या आहे आणि ते झाल्यानंतर आपण त्याला असा बाकरवडीचा आकार दिलेला आहे। तुम्ही हे असंच्या असं सुद्धा तळू शकता, परंतु आपण इथे बाकरवड्यांचा आकार देऊन याला तळणार आहोत। अतिशय छान दिसायलाही छान दिसतं आणि चवीलाही अप्रतिम लागतं। आणि तुम्ही बघताच आहात की किती कमी मसाले आणि आपण कणकेचा वापर केलेला आहे, मैदा वापरलेला नाही, त्यामुळे हे हेल्दीसुद्धा आहे। तर अशा प्रकारे आपण हे सगळे रोल्स तयार करून घेतले। आता तुमच्याकडे जर एअर फ्रायर असेल तर तुम्ही एअर फ्रायसुद्धा हे करू शकता। इथे मी हे डीप फ्राय करून घेतलेलं आहे। तर आपण मंद आचेवरच याला तळायचं आहे, हाय फ्लेम करायची नाही, नाहीतर ते सगळं जळून जातं आणि आतमधनं शिजतसुद्धा नाही। त्यामुळे आपण मंद ते मीडियम आचेवर याला तळून घेतलं आहे आणि अशा आपल्या स्वादिष्ट टोमॅटो मिनी बाकरवड्या झाल्या तयार। याच्यावर आता या बाकरवड्या तयार झाल्यानंतर मी माझ्याकडे पेरी पेरी मसाला होता तो मी घातला आहे, नसल्यास तुम्ही नुसता चाट मसाला जरी घातला तरी या चवीला छान लागतात। आणि तुम्ही बघताच आहात की या किती कुरकुरीत झाल्या आहे। आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।